संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा। शक्तीपीठ महामार्गाच्या प्रकल्प आखणीस व भूसंपादनास 20,000 कोटी रुपयाची मान्यता दिली। ही घोषणा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने केली। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश करण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सुपीक जमीन असणारे हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत। आता पैसे देऊन पुढं काय? कागल तालुक्यामध्ये मोठ्या गाजावाजाने विरोध झाला होता व रद्द झाल्याची घोषणा झाली होती। ते सर्वजण आज गप्प आहेत। रद्द झाल्याचा जी.आर. काढणारे व जी.आर. घेणारे आज गप्प आहेत। कागल तालुक्यातील नेत्यांनी जरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असले तरी शेतकरी संघटना या शक्तीपीठ महामार्गाला संपूर्ण ताकदीनिशी विरोध करेल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले। ते गोरंबे तालुका कागल येथील वाघजाई मंदिरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते। संपूर्ण राज्यातील 12 जिल्ह्यातून या महामार्गास शेतकरी विरोध करत आहे। आज सकाळीच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना रानातून पळवून लावले आहे। महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे। सध्या महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ हे ठग व पेंढारीच एक लुटारूच टोळकं झालं असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली। राज्याचे मुख्यमंत्री हे अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून सर्व गोष्टी मुद्देसूद अभ्यासपूर्ण मांडतात। मात्र शक्तीपीठ महामार्गामधील शेतकरी व सामान्य नागरिकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना बगल देऊन शक्तीपीठ महामार्गातून 50,000 कोटीचा ढपला पाडण्यासाठीच हा प्रकल्प राज्यातील जनतेच्या माथी मारला जात आहे। शेतकऱ्याचा मोजणीस विरोध होऊ लागल्याने राज्य सरकारने ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र शिवार लुटणाऱ्या पाखरांना गोफणीच्या माध्यमातून कसे टिपायचे हे शेतक याला चांगल्या पद्धतीने कळते। त्याच पद्धतीने शक्तीपीठ महामार्गाची ड्रोनने मोजणी केल्यास संबंधितांना त्याच गोफणीने टिपले जाईल असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला। राज्यातील अनेक योजनांच्या निधीला कपात लावण्यात आली आहे। हजारो कोटीची कामे पूर्ण झालेली असूनही गेल्या वर्षभरापासून ठेकेदार बिलासाठी मोर्चे काढत आहेत। विविध शालेय शिष्यवृत्त्या वेगवेगळ्या योजनांची अनुदाने रखडली आहेत। राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे। तरी सुद्धा राज्य सरकार शक्तीपीठ सारख्या अघोरी प्रकल्पांना मंजुरी देऊन 86,000 कोटी रुपये खर्च करून शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास घातलेला आहे। राज्यातील कोणत्याही व्यक्तीने, शेतक याने किंवा भाविकाने शक्तीपीठ महामार्गाची मागणी केली नाही। सध्या रत्नागिरी नागपूर हा समांतर महामार्ग अस्तित्वात असून त्या महामार्गावर तुरळक वाहतूक असल्याने तो तोट्यात चाललेला आहे। दैनंदिन सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गावर किमान 40 लाख रुपये टोलची वसुली होणे अपेक्षित असताना सध्या फक्त 11 लाख रुपयाची टोल वसुली होत आहे। जर शक्तीपीठ महामार्ग झाला तर पुन्हा वाहतूक विभागल्याने प्रकल्पाचा खर्च वसूल होण्यासाठी किमान 100 वर्षे टोलवसुलीचे भूत राज्यातील जनतेच्या मानगुटीवर बसणार आहे। या आणि असे अनेक कारणामुळे शेतकरी व शेतकरी संघटना ह्या शक्तीपीठ महामार्गाच्या पूर्ण विरोधात आहे आणि शेवटपर्यंत विरोध करत राहणार, असे राजू शेट्टी म्हणाले। यावेळी प्रास्ताविक शिवाजी पाटील सर स्वागत पांडुरंग अडसूळ व आभार नामदेव भराडे यांनी मांडले। नूतन पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष नामदेव भराडे, उपाध्यक्ष पांडुरंग चौगुले, स्वाभिमानी शेतकरी पक्ष तालुकाध्यक्ष तानाजी मगदूम, उपाध्यक्ष तानाजी चौगुले, स्वाभिमान शेतकरी संघटना युवा आघाडी तालुकाध्यक्ष शिवाजी कासोटे, उपाध्यक्ष उत्तम भांबरे, कापशी खोरा स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष पंडित पाटील नंद्याळकर, उपाध्यक्ष महादेव कामते। या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी केला। यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पवार, जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, जिल्हा प्रवक्ते विक्रम पाटील, शहराध्यक्ष संदीप चौगुले, नितेश कोगनुळे, शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते। आणि त्यामुळे हा गॅप वाढत चाललेला आहे। दुसरी आज दुपारचीच घटना, विशेषतः कागल तालुक्यातल्या लोकांना मला सांगायचं आहे, निवडणुकीच्या आधी एकापेक्षा एक हातोपट सवरून शक्तीपीठाच्या विरोधात मैदानात उतरलेले
सगळे पळून गेलेले आहेत. आहे काय कोण? कुणी राहिलं नाही. आज दुपारी कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात सकट शक्तीपीठ महामार्ग करायचं. आता हे आव्हान पेलणार कोण? स्वाभिमानीशिवाय पर्याय नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार राजू शेट्टी साहेबांचा